नमस्कार मित्रांनो, डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, शासन निर्णय दिनांक 16/4/2025 नुसार शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करून शाळा स्तरावर शाळा व्यवस्थापन समिती, 2 सखी सावित्री समिती, 3 महिला तक्रार निवारण समिती आणि 4 विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा समिती. शाळा स्तरावर वरील समिती अध्यक्षांची माहिती सरळ पोर्टलच्या शाळा लॉग इनमध्ये माहिती भरण्याबाबत आदेश आलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विविध समित्यांच्या अध्यक्षांची माहिती स्कूल पोर्टलमध्ये मुख्याध्यापक लॉग इनमधून कशा प्रकारे भरायची आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे स्कूल पोर्टल. सुरुवातीलाच आपल्याला स्कूल पोर्टल हे नाव दिसेल, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्या शाळेचा यूजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि खाली जो कॅप्चा कोड दिसत आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर वर आपल्याला शालेय समिती माहिती हे टॅब दिसत असेल, त्याखाली आपल्याला शालेय समिती माहिती यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ॲड हे एक ऑप्शन दिसत आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला समिती माहिती सुधारणा यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती आणि विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती या ठिकाणी समितीचे नाव दिसत आहे आणि चारही समित्यांची नावे या ठिकाणी दिसत आहे. आपल्याला पदनाम दिसत आहेत, अध्यक्ष. आता या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचे समिती प्रमुख म्हणजे अध्यक्ष यांचे नाव या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. आणि त्यांचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. अशाच प्रकारे सखी सावित्री समिती यांचे अध्यक्ष यांचे नाव या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. आणि मोबाईल क्रमांक या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर आहे महिला तक्रार निवारण समिती यांचे अध्यक्ष यांचे नाव या ठिकाणी लिहायचे आहेत. आणि मोबाईल क्रमांक लिहायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी सुरक्षा भौतिक सुविधा विकसन समितीचे अध्यक्ष लिहायचे आहेत. आणि त्यांचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे. अशा प्रकारे सर्व समित्यांचे समिती प्रमुख म्हणजे अध्यक्ष यांचे नाव आणि मोबाईल क्रमांक टाकायचे आहेत आणि सेव्ह यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे डाटा सेव्ह सक्सेसफुली ओके करायचं आहे. आता या ठिकाणी आपण भरलेली माहिती या ठिकाणी आपल्याला दिसेल. यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर पुन्हा आपण एडिट या ऑप्शनवर क्लिक करून बदल करू शकतो आणि सेव्ह करू शकतो. तर अशा प्रकारे चारही समित्यांचे समिती प्रमुखांचे नाव आणि मोबाईल नंबर आपल्याला सरळ पोर्टलच्या स्कूल लॉग इनमध्ये भरायचे आहेत आणि सेव्ह करायचे आहेत.
माहिती भरल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लॉग आउट करायचं आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ पोर्टलवर चारही समित्यांच्या प्रमुखांचे नाव आणि मोबाईल नंबर कशा प्रकारे अपडेट करायचे आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.